नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव. आपण पाहतो 12 मार्च 2025चा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. दिवसभराचा विचार जर केला, मुंबई असेल, मुंबई शहर असेल, ठाणे, पालघर, याचबरोबर पनवेल या भागामध्ये जवळपास 41 डिग्री सेल्सिअस तापमान आज पाहायला मिळालं. याचबरोबर विदर्भातील बहुतांश भागामध्येही 40 ते 41 डिग्री सेल्सिअस आज तापमान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याचबरोबर राज्याचा जो दक्षिण भाग असेल, सांगली, कोल्हापूरचा दक्षिण भाग असेल, या भागात 38 डिग्री सेल्सिअस, संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि संपूर्ण खानदेशचा जो पाहिला तर जवळपास 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. म्हणजेच मुंबईसह कोकणाचा उत्तर भाग जो असेल त्या संपूर्ण भागामध्ये आज हीटवेव्ह आपल्याला पाहायला मिळेल. ही हीटवेव्ह आहे ती जवळपास अजून एक दिवस मुंबईमध्ये असेल. त्याच्यानंतर तापमानामध्ये हलकीशी कमी येण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भाचा जो बहुतांश भाग जो आहे, चंद्रपूर आणि अकोलाचा भाग, या भागामध्ये हीटवेव्ह अजून काही दिवस राहण्याची ही शक्यता आहे. याचबरोबर वातावरणामध्ये अजून एक आठवड्यानंतर काही प्रमाणामध्ये बदल होण्याची ही दाट शक्यता आहे. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतात जो WD होता तो WD आता पुढे सरकला आहे. या WDच्या प्रभावामुळे हिमालयाचा जो रांगा असेल या भागामध्ये बर्फवृष्टी आपल्याला पाहायला मिळाली. याचबरोबर उत्तरेकडून दक्षिण जे वारं वाहणार आहे, हे वारे आता थंडगार वारे उत्तर प्रदेश, दिल्ली या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर पाकिस्तान, अफगाणिस्तान मार्गे ही थंडगार वारे व ढगांचा जो समूह आहे तो राजस्थान या ठिकाणी सध्या येत आहे. त्यामुळे या ठिकाणी हलक्या पावसाचीही काही भागामध्ये शक्यता आहे. याचबरोबर राज्याचा विचार केला तर राज्याचा अरबी समुद्रामधून आणि बंगालच्या उपसागरामधून ही वारे त्या ठिकाणी येतात. मात्र हे जे वारे आहे गरम पद्धतीचे वारे आहे. या वाऱ्यामध्ये आर्द्रता कमी आहे, त्यामुळे उमस जास्त, म्हणजेच गरमीचा त्रास हा राज्यामध्ये अजून काही दिवस राहण्याचीही शक्यता आहे. याचबरोबर दक्षिणचा विचार केला, दक्षिण भारतामध्ये म्हणजेच तमिळनाडू या भागामध्ये, तमिळनाडू आणि कन्याकुमारी या भागाचा विचार केला, या भागामध्ये आज आणि येणार 2 ते 3 दिवस काही भागामध्ये मुसळधार, काही भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळाल्यात. कारण की एक सायक्लोन सर्क्युलेशन जे आहे ते या ठिकाणी सध्या पोहोचलं आहे. या सर्क्युलेशनच्या प्रभावामुळे देशाचा दक्षिण भाग असेल या भागा हा प्रभावित होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासाचा मॅक्झिमम टेम्परेचर विचार केला, म्हणजे उष्णतेचा विचार केला, सर्वाधिक तापमान हे विदर्भामध्ये राहण्याची शक्यता. याचबरोबर कोकणाचा उत्तर भागामध्येही तापमान राहण्याची दाट शक्यता. सर्वप्रथम विदर्भाचा जर विचार केला, अकोला असेल, याचबरोबर चंद्रपूरचा हा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये जवळपास 42 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता. या भागामध्ये उष्णतेची लाट येण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर संपूर्ण विदर्भाचं जर पाहिलं जवळपास 40 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्यामध्ये संभाजीनगर असेल, जालना, परभणी, नांदेड, लातूर, याचबरोबर धाराशिवचा काय भाग असेल या भागामध्ये 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. मात्र परभणी आणि नांदेडचा उत्तरेकडील भाग जो असेल या भागामध्ये, किनवट असेल, या भागामध्ये जवळपास 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याही भागामध्ये उष्णतेची हलकी लाट आपल्याला पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर खानदेशचा विचार केला, धुळे, नंदुरबार, जळगाव, संपूर्ण नाशिकचा काय भाग असेल या भागामध्येही 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचं जर पाहिलं तर पुणे असेल आणि अहिल्यानगर असेल या भागामध्ये 40 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर सोलापूरचा संपूर्ण जिल्ह्यामध्येही 40 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळतं. मात्र सांगली, कोल्हापूर, सातारा या बहुतांश भागामध्ये 38 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर कोकणाचा जर विचार, कोकणाचा जो संपूर्ण दक्षिण भाग जो असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिबागपासून दक्षिण भाग असेल या भागाचं जर पाहिलं तर 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. काय मात्र या ठिकाणी गरमी अतिशय जास्त प्रमाणामध्ये राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर मुंबई असेल, कुलाबा असेल, ठाणे, पनवेल, कल्याण व डोंबिवली काय भाग असेल या भागामध्ये उष्णतेची लाट येणाऱ्या 24 तासामध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या हवामान अंदाजानुसार जर पाहिलं तर उद्या राज्यामध्ये अकोला असेल, याचबरोबर ठाणे, पालघर, मुंबई असेल, शहर असेल, उपनगर असेल आणि रायगड या भागामध्ये येलो अलर्ट जारी केलेला. या भागामध्ये हीटवेव्ह व काही भागामध्ये उष्णता अधिक प्रमाणात राहण्याची शक्यता. इतर राज्याचा विचार केला तर राज्यातील काही भागामध्ये तापमान हे 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत सरासरी पोहोचण्याची शक्यता. याचबरोबर परवा दिवशीचा विचार केला, म्हणजे 13 तारखेचा विचार केला तर अकोला आणि चंद्रपूर या दोन्ही भागात जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट ही येण्याची शक्यता आहे. हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.